हरि ओम. सद्गुरु ओम मालती आई की जय. व्रजभूमीतील भक्त कथा मालेत मी अनुप्रिता थत्ते तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आपण 24वी कथा पाहतोय. वृंदावन येथील पिसीमा गोस्वामिनी आणि गोपेश्वर गोस्वामी यांची. आज आपण आता त्यातला तिसरा भाग बघूया. पिसीमा वृंदावनमध्ये राहून निताई गौरांग यांच्या सेवेत बुडून गेली. त्यांच्या नित्यनूतन अशा लीलांमुळे सर्वांनाच खूप छान वाटत असे, सुख मिळत असे, आनंद येत असे. एका रात्री निताई गौर हे पिसीमाच्या स्वप्नामध्ये आले आणि त्यांनी सांगितलं की आई, आम्हाला व्रजभूमीच्या 84 कोसाची परिक्रमा करायची आहे, तू आम्हाला घेऊन जा. झालं. दुसऱ्याच दिवशी पिसीमानी पालखी तयार केली. पालखीसाठी 4 भोई बघितले आणि बरोबर मथुरदास आणि कृष्णदास नावाच्या आपल्या हाताखाली तयार झालेल्या 2 वैष्णवांनाही घेतलं आणि मोठा सगळा हा लवाजमा घेऊन संकीर्तन करत करत परिक्रमेला सुरुवात झाली. या परिक्रमेच्या मार्गामध्ये हा सगळा प्रवास, जशी मुलं प्रवासाचा आनंद घेतात आणि कुठे प्रवासाला बाहेर त्यांना नेलं की ती खूप आनंदात असतात, तसेच ह्या निताई आणि गौरांग यांनी ह्या प्रवासाची मजा लुटली आणि हे ते आपल्या आईला सांगतही होते. साधारण 30-40 दिवसाची परिक्रमा आता संपतच आली होती. मथुरा जवळ आलेलं होतं. मथुरेच्या जवळ पोचल्यावरती पिसीमा कृष्णदास याला बरोबर घेऊन भराभरा पुढे निघाली. मथुरेमध्ये जाऊन तिथे निताई गौर यांच्या सेवेची काही व्यवस्था आपण आधी जाऊन करावी, या उद्देशाने ती पुढे निघाली. आणि दुसरे जे मथुरादास होते ते पालखी घेऊन हळूहळू येणार होते. पिसीमा पुढे गेल्यानंतर या पालखीला इंग्रजांच्या काही शिपायांनी अडवलं. त्यावेळेला मथुरेमध्ये काही इंग्रज शिपाई तैनात केले गेलेले होते. आता ही लाल कपड्यांनी झाकलेली पालखी पाहिल्यावरती ते सगळं त्यांना वेगळं वाटलं. त्यांना काही माहिती नव्हतं ना ह्याच्यातलं. म्हणून त्यांनी अतिशय कुतूहलाने या मथुरादास याला विचारलं की काय आहे ह्याच्यामध्ये. तेव्हा मथुरादास म्हणाले की ह्याच्यामध्ये आमचे ठाकूर आहेत. सैनिकांनी जोराने जिद केली की आम्ही ठाकूरना तुमच्या पाहणार, आम्ही त्यांचं दर्शन घेणार. आता मथुरादास याला भय वाटू लागलं की हे दर्शन घेतायत, घेणार म्हणतायत, म्हणजेच त्यांना पालखीत काय आहे ते खरं तर बघायचं होतं. तर त्यांनी आपल्या ठाकूरांना जर स्पर्श केला तर काय करायचं. म्हणून त्यांनी अत्यंत विनम्र अशा स्वरामध्ये सांगितलं की नाही, आत्ता काही ठाकूरांचं दर्शन होऊ शकणार नाही. परंतु हे काही त्या सैनिकांना समजलं नाही आणि त्यांनी जबरदस्तीने पालखीच्या जवळ येऊन त्याच्यावरचा जो पडदा असतो तो असा वर करून दर्शन घेण्याचा, म्हणजेच त्यामध्ये काय आहे हे पाहण्यासाठी प्रयत्न केला. त्याबरोबर एक विजेचा लोळ त्या पालखीमधून बाहेर पडला आणि तो त्या सैनिकांच्या डोळ्यात घुसला आणि त्यामुळे काहीतरी बोचल्यासारखं सैनिकांचे डोळे दुखू लागले, लाल झाले, त्याच्यातून पाणी गळू लागलं, आग होऊ लागली आणि माय गॉड असं म्हणत म्हणत ते त्या पालखीपासून दूर निघून गेले आणि पुन्हा मात्र ते इकडं फिरकले सुद्धा नाहीत. आता मात्र निर्विघ्नपणाने मथुरादास हे पालखी घेऊन मथुरेमध्ये आले. तिथे भेट झाल्यावर पिसीमाला त्यांनी सगळा हा वृत्तांत सांगितला. तेव्हा पिसीमा म्हणाली की चला, माझी मुलं आता स्वतःचं संरक्षण करायला समर्थ झाली आणि हे बघून किंवा हे ऐकून मला आता खूप आनंद झालाय. आता मला काही काळजीचं कारण नाही. पहा, या आईचा, पिसीमाचा त्यांच्याबद्दलचा वत्सल आणि बालक भाव किती दृढ होता. हा विश्वाचा पालक
कृष्ण आणि त्यांचेच रूप असलेले हे निताई गौरांग प्रभू हे आता आपले संरक्षण करण्यासाठी समर्थ झाले, असं ही आई म्हणतीये, जसं एखादी सामान्य माता म्हणेल. अशा या वत्सल भावांनीच इसिमाची सेवा चालू होती. असं करता करता अनेक वर्ष गेली. परंतु पिसिमाचा त्यांच्याबद्दलचा बालकभाव मात्र तसाच होता. तिचा बालकभाव जरी त्यांच्याबद्दल असला, तरी प्रकृतीने निर्माण केलेलं तिचं स्वतःचं शरीर मात्र हळूहळू वृद्ध होऊ लागलं. आत्तापर्यंत ती 3 वेळा स्वतः यमुनेमध्ये स्नान करी आणि यमुनेचं पाणी घेऊन येऊन त्या पाण्याने या निताई आणि गौरांग यांची सर्व सेवा करत असे. आता पिसिमाचं वय 100 वर्षाचं झालं. आता मात्र तिला सेवा करणं फार कठीण होऊ लागलं. म्हणून नित्यानंद यांच्या वंशातील श्रीपाद गोपेश्वर गोस्वामी प्रभू यांना पिसिमाने या सेवा कार्यामध्ये नियुक्त केलं. आणि आता पिसिमा माडीवरच्या खोलीमध्येच राहू लागली. तिला आता उठणं बसणं, जिना चढणं उतरणं हे होईना. म्हणून ती फार वेळा खाली येत नसे. बऱ्याच वेळा ती वरतीच असे. आता सर्व सेवा गोपेश्वर गोस्वामी पाहत. गोपेश्वर हे अत्यंत निष्ठावान भक्त होते. ते अत्यंत निष्ठेने सर्व सेवा पूजा करत असत. परंतु प्रेमसेवेचा परिपाठ कसा असतो आणि प्रत्यक्ष परमेश्वराला तो आहे असं समजून आणि त्यातही त्याला बालक भावामध्ये बघून त्याची सेवा कशी करतात याबद्दल मात्र ते अत्यंत अनभिज्ञ होते. तेही यमुनेचं पाणी आणून त्यांनीच या निताई गौरांग यांना अंघोळ घालत असत. परंतु जेव्हा थंडी असेल तेव्हा पाणी गरम करून त्यांना अंघोळ घालायला पाहिजे, हे काही त्यांच्या लक्षात आलं नाही. त्यामुळे थंडीच्या दिवसात सुद्धा त्यांनी गार पाण्यानेच या निताई गौरांग यांच्या मूर्तीला अंघोळ घातली. त्यामुळे या बालकांना सर्दी झाली, नाक वाहू लागलं. परंतु गोपेश्वर यांचं इकडं काही लक्षच नव्हतं. त्यांना काही ते समजलंच नाही. आणि कसं समजणार? पिसिमाचे जणू प्राणच ह्या मूर्तीमध्ये होते. त्यामुळं तिला काहीही एकतर आधी भाव इतका सुंदर आणि त्या पद्धतीनेच ती सेवा करत असे आणि तिला जरा काही त्यांचं बिनसलं की लगेच कळत असे. परंतु गोपेश्वरांची निष्ठा जरी असली तरी त्यांचा हा भाव नसल्यामुळं ही गोष्ट त्यांना कळलीच नाही. त्यामुळं हे बालक फार दुःखी झाले आणि त्यांना आपल्या आईची आठवण आली. ही आठवण ताबडतोब पिसिमाला वरती कळली आणि पिसिमा जिना उतरून खाली आली. ती मूर्तीपाशी गेली. जाऊन बघते तो मूर्तीच्या नाकातून शेंबूड वाहतो आहे. म्हणून तिने एक फडकं घेऊन त्यांनी तो शेंबूड पुसला आणि अंगाला हात लावून बघितला तर अंगही गरम झालेलं आहे, डोळेही लाल झालेले आहेत. हे सगळं बघून पिसिमाला अतिशय दुःख झालं आणि तिला रडू येऊ लागलं. तिने जोराने गोपेश्वर यांना हाक मारली आणि ती म्हणाली, "अरे बाबा, तू हे काय करून ठेवलंयस? थंड पाण्याने का कधी मुलांना स्नान घालतात? बघ, या मुलांना थंड पाण्याने स्नान घालून तू आजारी पाडलंयस बघ. बघ बरं त्यांना कशी सर्दी झालेली आहे आणि कसं नाक वाहतंय." असं म्हणून तिने रुमालाला पुसलेला, त्या फडक्याला पुसलेला शेंबूड त्यांना दाखवला. आता मात्र गोपेश्वर स्वामी चकित झाले, पण त्यांचा विश्वास बसेना आणि त्यांनी हा अविश्वास बोलून पण दाखवला. त्यांचा हा शब्दात व्यक्त झालेला अविश्वास ऐकल्यावर पिसिमाला राग आला आणि काहीसा अभिमानाने तिने दुसरं एक फडकं घेतलं आणि गौरांग प्रभूंच्या नाकाला लावून ती म्हणाली, "बेटा जरा शिंकर बघू." त्याबरोबर पुन्हा नाकातून शेंबूड निघाला आणि त्या शेंबडाच्या गंधाने सगळं मंदिर, अलौकिक दिव्य गंधाने सगळं मंदिर भरून गेलं. हा सगळा प्रकार पाहिल्यानंतर मात्र गोपेश्वर
गोस्वामी यांना अत्यंत पश्चाताप झाला, आपली चूक कळली आणि पिसीमाची आणि त्या निताई गौरांग यांची जी काय एक नातं होतं किंवा जी काही तिची भक्ती होती त्याचं त्यांना ज्ञान झालं आणि अत्यंत शरमेनी त्यांनी पिसीमाच्या पायावरती लोळण घेतली. याच्यानंतर मात्र गोपेश्वर स्वामी हे काळजीपूर्वक सेवा करू लागले. तरीसुद्धा पिसीमाची सेवा आणि गोपेश्वर यांची सेवा ह्याच्यामध्ये फरक हा होताच. आता गोपेश्वर यांनी कृष्णदास नावाच्या एका शिष्याला आपल्याबरोबर या सेवेसाठी घेतलेलं होतं. कृष्णदास हे मूळ विष्णुपूर इथले रहिवासी होते आणि त्यांच्या गौरांग प्रभूवरती अत्यंत श्रद्धा आणि भक्ती होती. त्यामुळं ते खूप मनापासून सेवा करत असत. हे कृष्णदास एक दिवस ज्यावेळेला नैवेद्याची वेळ झालेली होती त्यावेळेला या मंदिराच्या दारामध्ये बसले होते आणि त्यांचं ध्यान लागलेलं होतं. तेव्हा त्या ध्यानामध्ये त्यांना विष्णुपूर येथील दक्षिण भागातला भूतमुडा हे गाव दिसलं. त्या गावामध्ये सौतालो म्हणून एक जात राहते, जमातीचे काही माणसं राहतात सौताले. ही एक बंगालमधली निम्न जाती आहे आणि त्यामधले हरान आणि मधू नावाचे 2 गृहस्थ आहेत. त्यांच्या मुली या त्यांच्या दारातल्या कैथा नावाच्या एका फळझाड असतं त्याच्यावरती चढलेल्या आहेत आणि त्याच्या खाली निताई आणि गौरांग हे उभे आहेत आणि त्या मुली वरून पिकलेली फळं त्यांच्याकडे फेकतायत आणि निताई आणि गौर हे अत्यंत आनंदाने खात आहेत. या दोन्ही सौताल कन्या या त्या निताई आणि गौरांग या प्रभूंना ते त्या फळाचं आमिष दाखवत आहेत आणि त्यांना म्हणतायत की तुम्ही आमच्याबरोबर आमच्या घरी चला. आणि बंगाली भाषेमध्ये हे एक गाणं म्हणत त्या अत्यंत मधुर असं नृत्यही करतायत. ते गाणं असं की तुरा की मोदेर बाडी जाबारे, तुरा की मोदेर बाडी जाबारे, पाका पाका क्यांद दिबो तोलाय बसे खाबीरे, तोलाय बसे खाबीरे. ह्याचा अर्थ असा की तुम्ही आमच्या घरी याल का? आणि तुम्ही जर आमच्या घरी आलात तर अशीच पिकलेली कैथ्याची छान छान फळं आम्ही तुम्हाला देऊ आणि ती फळं तुम्ही वृक्षाच्या खाली बसून खा. आता हे सगळं ध्यानामध्ये या कृष्णदासला दिसत होतं. कृष्णदासांचं ध्यान संपलं आणि नैवेद्य वगैरे दाखवून झाल्यानंतर कृष्णदास बाबांनी या निताई आणि गौरांग यांना पत्र आणि पुष्प ह्यांनी ती सौतालांच्या मध्ये जशी एक सजण्याची पद्धत आहे त्या पद्धतीनेच या दोघांचा शृंगार केला आणि अत्यंत आनंदाने त्यांच्या दरवाजाच्या समोर बसून ते त्या सौताल्यांच्या मुलींचं जे ऐकलेलं गाणं होतं ते भावमधुर स्वरामध्ये वारंवार गाऊ लागले. गोपेश्वर प्रभूंनी जेव्हा हे पाहिलं तेव्हा ते म्हणाले, कृष्णदास आज खूप आनंदात दिसतो आहेस तू, काय आज काय आहे विशेष? तेव्हा कृष्णदासाने आपल्या ध्यानातील सगळी घटना त्यांना सांगितली. गोपेश्वर प्रभू यांचे पिता एक सिद्ध पुरुष होते आणि त्यांच्या कृपेमुळेच विष्णुपूर येथील जी काही सौताल्यांची त्या जातीतली जी काही माणसं होती त्यांना गौरांग प्रभू यांच्या भक्तीचा रस लागलेला होता आणि ते निताई आणि गौरांग यांचे भक्त झालेले होते. त्यामुळे आता हे जे गोपेश्वर होते ते बंगालीच होते ना, त्यामुळे त्यांच्या ओळखीची खूपशी माणसं तिकडं होती. म्हणून त्यांनी तिकडे पत्र पाठवून असं विचारलं की अशा प्रकारची काही घटना इकडे आसपास कुठे झाली आहे का? किंवा कुठल्याही कारणाने तशा प्रकारचं काही तिथे झालेलं आहे का?
तेव्हा त्याचं उत्तर आलं की होय, त्याच दिवशी त्याच वेळेला या गावामध्ये, या सौताल्यांच्या वस्तीमध्ये एक उत्सव झालेला होता आणि त्या उत्सवामध्ये गौर आणि निताई यांना यांना म्हणजे यांच्याबरोबर अशाच प्रकारचा अभिनय केला गेलेला होता. अशा प्रकारे तिथं घडलेली जी घटना होती, त्या घटनेमध्ये सुद्धा निताई गौरांग होते आणि त्याचा दाखला म्हणजे त्यांनी ह्या इथं दिलेला होता. म्हणजे दोन्हीकडची जी दैवत होती ती किती जाज्वल्य होती आणि त्याच्यामध्ये प्रभूंचा वास कसा होता हे ह्यावरून आपल्याला कळतं. पिसीमा ही अत्यंत प्रेम करत असे आपल्या मुलांवरती आणि तिने त्यांना फार लाडावून ठेवलेलं होतं आणि त्यामुळं ही मुलं थोडीशी हट्टी झालेली होती. सगळं काही त्यांच्या मनासारखं आणि त्यांच्या इच्छेप्रमाणेच झालं पाहिजे असं त्यांचा हट्ट असायचा. जराही त्यांच्या इच्छेच्या विरुद्ध काही झालं, की त्यांना खूप राग यायचा आणि तो राग ते अगदी जोराने प्रगट पण करायचे. त्याच्यामध्ये काही कसर सोडायची नाहीत. आता त्यांचा रोष कसा प्रगट होत असे, ह्याचे एक 2-3 मजेशीर घटना आपण ऐकूया. तिथे अशी पद्धत होती, की कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी तिथे 10 वातींचे दिवे लावले जायचे आणि त्या दिवशी निताई गौर ह्यांना संध्याकाळी म्हणजे संध्याकाळनंतर रात्रीसाठी व्हरांड्यामध्ये आणलं जायचं आणि त्या व्हरांड्यामध्ये ते विलास करत असत. आता हे सगळं गोपेश्वर प्रभू पाहत होते. मागच्या घटनेनंतर ही पिसीमा कधी-कधी विशेष दिवसाच्या वेळेला खाली येऊन बसत असे. तशी पिसीमा खाली येऊन व्हरांड्यामध्ये जप करत बसलेली होती. गोपेश्वर प्रभूंना काहीतरी काम होतं म्हणून संध्याकाळ झाल्यानंतर सगळी पूजा वगैरे झाल्यावर त्यांनी ती 10 ह्यांच्या ज्या 10 वातींचे जे दिवे होते ते बंद केले आणि त्याचं कारण असं की ते उगीच रात्रभर जळत राहिले तर खूप तेल खर्च होईल. त्यामुळे व्हरांड्यामध्ये पण ह्या निताई आणि गौरांग प्रभू यांना आणलं गेलं नाही. मंदिराच्या आतमध्ये मात्र गाभाऱ्यात एका पितळेच्या उंच ठाणवाईवरती एक तुपाचा दिवा मात्र जळत होता. पिसीमा बसून जप करत होती. एकदम जोराचा आवाज झाला आणि मंदिरामध्ये एकदम अंधार झाला. आता हे का झालं तर गौरांग प्रभू यांनी ती जी दिवटी म्हणजे ती जी ठाणवाई होती पितळेची ती उचलून जोराने कोपऱ्यात भिरकून दिली होती. जणू त्यांना म्हणायचं होतं, की आम्हाला आज बाहेर नेलं नाही आणि एवढ्या लवकर जे पूर्वी रात्रभर दिवे जळायचे, तेही एवढ्या लवकर विझवून सगळा ह्याच्यात व्हरांड्यात अंधार करून ठेवलाय. तर हा तरी दिवा कशाला चालू आहे. हा पण बंद करा. मी बसतो अंधारामध्ये. असं एखाद्या लहान मुलासारखं रागवून त्यांनी तो दिवा फेकून दिलेला होता. पिसीमाच्या लक्षात गौरांग प्रभूंच्या ह्या रागवण्याचं कारण लगेच आलं. गोपेश्वर प्रभू हे बाहेरून आल्याबरोबर त्या म्हणाल्या, "गोपेश्वर, तू आज निताई आणि गौर यांना वरांड्यात तर आणलं नाहीसच, शिवाय हा 10 वातींचा जो दिवा असतो, तो सुद्धा तू एकदम घालवून टाकलास, सगळा अंधार केलास. बघ, त्या गौरांग प्रभूला किती राग आला आणि त्यांनी रागाने ती दिवटी फेकून दिली आहे कोपऱ्यात आणि अंधारामध्ये बसला आहे तो. असं का करतोस रे तू बाबा? तुला किती सांगायचं?" आता ह्याच्यानंतर आणि थोडेसे गोपेश्वर स्वामी सावध झाले. तरीसुद्धा कधी ना कधी पुन्हा त्यांच्या हातनं काही घडतच असे. पिसीमानी गोस्वामींना सांगितलेलं होतं, की कोणाच्याही कडून प्रणामी घेऊन त्यांना तू गौरांग प्रभूंचा प्रसाद देऊ नको. तुला जर प्रसाद द्यायचा असेल तर तसाच दे, पण पैशाच्या बदल्यात प्रसाद दिला तर ते या दोघांना आवडत नाही.
एकदा एक व्यक्ती आली आणि तिने 2 आणे ठाकूरांच्या समोर ठेवले आणि प्रसाद मागितला. गोस्वामींना बहुतेक कळलं नाही की त्यांनी 2 आणे ठेवलेत, असंही असेल किंवा त्यांच्या लक्षात राहिलं नसेल. त्यांनी ते 2 आणे बघितलेही नसतील. त्यांनी त्या माणसाला प्रसाद दिला. त्याबरोबर तेव्हाही ही पिसीमा ह्याच्यामध्येच बसलेली होती. व्हरांड्यामध्ये बसून जपच करत होती. 2च मिनिटांनी पिसीमानी बघितलं की मंदिराच्या आतून चंदन उगाळण्याची जी सहाण असते, ती इतक्या जोरांनी गौरांग प्रभू यांनी फेकली की ती अशी उभी गडगड गडगड करत आली आणि व्हरांड्यातल्या भिंतींना ठोकर मारून तिने दिशा बदलली आणि त्याच्यामुळे जो आलेला वेग होता, तो वेग घेऊन ती सहाण गडगड करत शेजारच्या खोलीमध्ये गेली. त्या खोलीचं दार उघडं होतं आणि तिथे एक मोठा रांजण ठेवलेला होता मातीचा आणि त्याच्यामध्ये तांदूळ भरून ठेवलेले होते. त्या तांदळाच्या रांजणाला ती सहाण इतक्या जोराने जाऊन ठोकर मारली तिने, की तो मोठा रांजण फुटला आणि सगळीकडे खोलीभर तांदूळ पसरले. हे बघितल्याबरोबर पिसीमाने गोपेश्वर प्रभूंना बोलावलं आणि म्हणाली, "बघ, त्या 2 आण्याच्या पाठीमागं ह्या गौरांग प्रभूचा राग बघ. मी तुला किती वेळा सांगितलंय, की तू त्याच्या पैसे घेऊन प्रसाद देत जाऊ नकोस. बघ, एवढा मोठा माझा घडा तोडला तिने आणि सगळे तांदूळ सगळीकडे पसरून टाकले ह्या गौरांगनी. तू असं का करतोस रे? तू त्यांना राग येईल असं का वागतोस?" आता मात्र गोपेश्वर फारच सावध झाले आणि त्यानंतर सहसा त्यांच्या हातून कुठलीही चूक झाली नाही. आता यापुढील भाग आपण पुढच्या भागामध्ये ऐकू. हरिओम.